नमस्कार मंडळी. होळी जवळच आलेली आहे. त्याच निमित्ताने सर्वांच्या घरी तर पुरणपोळी बनतेच. पण पुरणपोळी बनवताना खूप पसारा होतो किंवा पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक हा वेळेवर बनत नाही. त्यामुळं आयत्या वेळेला आपला गोंधळ उडून जातो. पण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ट्रिक्स आणि टिप्स सांगितल्या आहेत, त्या नक्कीच फॉलो करा. तुमचा स्वयंपाक अगदी 1 तासाच्या आतमध्येच नक्की होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक बनवताना सर्वात आधी चण्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच हरभऱ्याची डाळ. ह्या डाळीला पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे ती डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आपल्याला यामध्ये पाणी वगैरे वतून ठेवायचं नाही, फक्त धुवून घ्यायची आहे. हे 2 कप डाळ घेतलेली आहे. आता एका कुकरच्या भांड्यात आपण 2 कप डाळ घेतलेली आहे, तर 6 कप पाणी घेतलेलं आहे. म्हणजे आपली येळवणीच्या आमटीसाठी छान असं कटाची पाणी आपल्याला छान असं निघतं. त्यामुळे इथं पाणी जास्त घ्यायचं आहे घेतानाच. आता छान उकळी आल्यावरतीच आपल्याला इथं डाळ टाकायची आहे. त्यामुळं काय होतं की आपली डाळ ही कडक होत नाही, शिजल्यानंतर मऊसूत अशी शिजून निघते. त्यामुळं कधीही डाळ शिजवताना ही उकळीतच टाकायची आहे. आता इथं पाहू शकता डाळ शिजल्यावर असा फेस येतो वरी. हा फेस जर आपण काढून नाही टाकला तर आपली पुरणपोळी खाल्ल्यानंतर त्यामध्ये चण्याची डाळ असल्यामुळं ती बाधते. त्यामुळे हे फेस आपण काढून टाकायचं आहे. नंतरच कुकरचं झाकण लावून त्याच्या आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता इथं कणिक मळायला घेऊया. 4 वाट्या इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते चाळूनच घ्यायचं आहे. नाहीतर त्यातलं गहू किंवा कचरा राहिला तर आपली पुरणपोळी फुटते. त्यामुळे इथे मी चाळून घेतलेलं आहे. त्यासाठी चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घेऊन आपल्याला सैलसर असा ह्याचा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे छान असा. थोडंसं पाणी टाकून असं हाताने चांगलं दाबून कणिक छान असं मऊ असं मळून घ्यायचं आहे. हे पहा असं छान हाताने असं मऊसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं मळलं की त्यामध्ये तेलाचा 1-2 चमचे टाकून छान असं परत एकदा मळून घ्यायचं आहे. पहा असं एकदम पिठाला आपल्या चकाकी येते छान. जर मऊसूत पीठ मळलं तर अशी चकाकी येते. आता एका डब्यामध्ये भरून आपण हे 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता आपली डाळ देखील शिजलेली आहे पाहू शकता. कटाच्या आमटीसाठी पाणी देखील आपलं राहिलेलं आहे, कारण आपण पाणी शिजवताना डाळीत जास्त घेतलेलं होतं. आता सर्व मिश्रण एकत्रित करून डाळीचं आणि पाण्याचं गाळून घ्यायचं आहे. असं पुरणवाटाच्या चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. हे पहा पाणी असं कटाच्या आमटीसाठी खाली राहून जातं आपल्याला. आता एका कोरडी कढई घ्यायची आहे. त्यामध्ये आपलं जे डाळ शिजलेले आहे ते टाकायचे आहे आणि पुरण आधी कोरडं करून घ्यायचं आहे. आपण ओल्यामध्ये जर गूळ टाकला तर ते पुरण आपलं जास्त वेळ लागतो पुरण शिजायला. त्यामुळं कोरडं आधी डाळ करून घ्यायची आहे आणि नंतरच त्यामध्ये गूळ टाकायचं आहे. आता जितकी डाळ घेतलेली आहे तितकाच इथं गूळ घ्यायचा आहे. तुम्ही कुठल्या एका वाटीने किंवा ग्लासाने मोजून घ्यायचं आहे. जितका आपण गूळ घेतला तितकीच डाळ घ्यायची आहे इथं. आता पाहू शकता पुरण शिजताना थोडंसं पातळ होतं. इथं न घाबरता थोडंसं आटवून गॅसच्या समोरच आपल्याला थांबायचं आहे. आजूबाजूला जायचं नाही दुसरं काम करण्यासाठी, नाहीतर आपलं पुरण हे करपून जातं आणि पुरणामध्ये त्याचा वास येतो. आता त्यामध्ये पुरण शिजत आलं की थोडंसं मीठ आणि जायफळ, सुंठ आणि विलायचीची पूड टाकलेली आहे 1 चमचाभर आणि छान असं परत एकदा हलवून घेतलेलं आहे. आता इथं पुरण शिजलं कसं ओळखायचं? एकतरी आपलं उलटणं त्यामध्ये ठेवायचं पुरणामध्ये. ते खडी राहिलं की आपलं हे तयार आहे. आणि दुसरी ट्रिक म्हणजे आपलं जे पुरण आहे थोडंसं हातावर घेऊन ते हाताला चिटकलं नाही तर आपलं हे पुरण छान असं पुरणपोळीसाठी तयार आहे. आता चाळणीमधून छान असं गाळून घ्यायचं आहे. पहा असं मऊसूर एकदम आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता हे पण पॅक करून 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता इथं आपण 2 वाट्या भात लावून घ्यायचा आहे. तुमच्या घरात जितकी माणसं आहेत त्या हिशोबाने तुम्ही भात लावू शकता. इथं मी 2 वाट्या लावलेला आहे. तो देखील 2 पाण्याने छान असा धुवून. कधीही भात बनवताना जितका आपला तांदूळ असेल तितकंच आपल्याला त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे. म्हणजे इथं मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तुम्ही अशाच पद्धतीनं जर भात शिजवला तर तुमचा भात एकदम असा मोकळा होतो आणि खायला देखील छान असा लागतो. आता इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जरा हलवून घेऊन आपण कुकर लावून घ्यायचा आहे. आपली जेव्हा डाळ शिजत होती तेव्हाच आपण साईडला इथं कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं होतं. डाळ शिजताना देखील खूप सारे काम होतात आपले. खोबरं,
आणि कांदा भाजून होतं किंवा पीठ मळून होतं किंवा कांदा चिरून, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या सगळ्यात डाळ शिजवताना करून घ्यायच्या आहेत. अगदी अर्धा तासात ही तिन्ही कामं होतात आपली. आता इथं 2 लसणाचे गड्डे, 50 ग्रॅम खोबरं, थोडंसं आलं, कोथिंबीर असं सगळं घेऊन वाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे एकदम छान अशी ह्याची पेस्ट तयार करायची आहे. अगदी पाणी न टाकताच हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. जरा कटाच्या आमटीला तेल जास्तच लागतं. इथे थोडेसे जिरे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर कढीपत्ता असला तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी नाही टाकला. आता वाटण टाकून छान हलवून घ्यायचं आहे. आता आपलं कांदा आणि खोबरं छान असं भाजलेलं होतं त्यामुळे इथे जास्त वेळ वाटण परतण्याची गरज पडत नाही. अगदी 5 मिनिटातच हे पूर्ण वाटण छान असं परतून होतं. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा गरम मसाला आणि घरचा काळा मसाला 2.5 चमचे आणि थोडीशी धना पावडर टाकायची आहे आणि सर्व मिश्रण परत एकदा एकत्रित हलवून घ्यायचं आहे. हे पहा आता तेल सुटलेलं आहे वाटणाला आपल्या. आता त्यामध्ये जो कट ठेवलेला होता ते टाकून द्यायचं आहे, कटाचं पाणी. साईडला मी गरम पाणी देखील ठेवलेलं आहे. कटाची आमटी तयार करताना कधीही थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे. नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्यामुळं आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते आणि कलर देखील आपल्या भाजीला एकदम मस्त येतो. त्यामुळं कधीही गरम पाण्याचा वापर करायचा आहे. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याची छान अशी आता आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे शिजवून घ्यायची आहे आमटी कटाची. हे पहाशी आता कटाची आमटी तयार झालेली आहे. इथे मी डाळ शिजवतानाच आपला कांदा चिरून घेतलेला होता. इथे 4 मोठे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहे. त्यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर, 8 ते 10 हिरव्या मिरच्या वाटून घेऊन टाकलेल्या आहेत. अर्धा चमचा जिरी आणि थोडासा ओवा टाकून त्यामध्ये आता अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. मिरची पावडर आपण थोडीशीच घेतलेली आहे कारण आपण हिरवी मिरचीची पेस्ट देखील घेतलेली आहे आणि थोडीशी हळद घ्यायची आहे. आता त्यामध्ये 2 मोठ्या वाट्या बेसन टाकलेलं आहे. 2 चमचे मीठ घ्यायचं आहे आणि थोडासा एकदम खाण्याचा सोडा घेऊन परत एकदा सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. आता इथं थोडंसं पाणी टाकून सर्व मिश्रण एकत्रित करायचं. खूप पातळ आणि खूप घट्ट पण कधी भज्याचं पीठ असं मळायचं नाही आपल्याला. अगदी सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली भजी छान अशी गुबगुबीत होतात. अजून थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत आपण. कमी कमी घेत असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे. अजिबात गडबड करायची नाही आहे. हे पहा असं मळून घ्यायचं आहे. जरा हाताने फेटून आता हे पीठ आपण झाकून ठेवायचं आहे 5 मिनटं. आता इथं आपण सुरुवातीला पापड तळून घेणार आहोत. आता आपली भाजी आणि भात तयार झालेला आहे. आता आपण भजी आणि पापड तळून घेऊया. त्यासाठी इथं पापड तळून घेतलेले आहेत मी. नियोजनबद्ध जर केलं तर पूर्ण स्वयंपाक आपला हा एकदम वेळेत होतो. अजिबात गडबड देखील होत नाही आणि गोंधळ देखील आयत्या वेळेला होत नाही आणि आपला स्वयंपाक वेळेत पूर्ण तयार होतो. पापड तळून झालेले आहेत. छान असे आता भजी सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये. हे पहा छान असे तळून घ्यायचे आहेत. भजी सोडताना कधी पण गॅस हाय लेवलला ठेवायचा आहे, म्हणजे मोठा ठेवायचा आहे गॅस. नाहीतर आपले भजी तळाशी जाऊन चिटकतात आणि चपटे होतात. त्यामुळं मोठ्या गॅसवरतीच सुरुवातीला भजी तळायची आहेत. नंतर अर्धे तळले की मग कमी गॅस करायचा आहे. आता आपले भजी तळून झालेले आहेत, पाहू शकता छान असे. आता काढून घेऊया आपण. आता अशाच पद्धतीनं सर्व भजी आपण तळून घेऊया. हे पहा असे अगदी 10 मिनिटातच हे तळून होतात. वेळ देखील लागत नाही. आपली भजी आणि पापड हे तळून झालेले आहेत. पाहू शकता किती गुबगुबीत आणि छान भजी तयार झालेले आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता इथं आपण पुरणपोळी तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी कणिक एकदम छान तयार झालेलं आहे आणि आपलं पुरण देखील छान रेडी आहे पुरणपोळी बनवण्यासाठी. आता इथं एका पोळपाटाला कपडा बांधून घेतलेला आहे स्वच्छ असा. थोडासा पिठाचा हात घेऊन पाहू शकता आपलं पीठ किती सैलसर आहे. एकदम मऊ आणि एकदम सैलसर असं पीठ पाहिजे. थोडंसं हातावर गोळा फिरवून छान असं मऊ करायचं आहे आणि नंतर पिठामध्ये थोडासा घेऊन तेलाचा थोडासा हात घ्यायचा आहे. त्याची पारी छान मऊ लाटून घ्यायची आहे, म्हणजेच हातावर पारी तयार करून घ्यायची आहे. आता आपण इथं जितकं आपलं पीठ असेल त्याच्या दुप्पट आपल्याला पुरण घ्यायचं आहे. त्याने पोळी आपली छान अशी गुबगुबीत आणि मऊसूत होते.
छान असं पारी वळवून घ्यायचं आहे पूर्ण अशी. आता पिठामध्ये घोळवून आपण पुरणपोळी तयार करायला घेऊया. एकदम अशी हलक्या हाताने लाटायची आहे पुरणपोळी. अजिबात गडबड वगैरे करायची नाही. हलक्या हाताने शांत आपली लाटायची आहे पुरणपोळी. हे पहा अशी हळूहळू. आधी सुरुवातीला मधून बाहेरच्या साईडला लाटायचे आहे, कारण आपलं पुरण पूर्ण साईडला आपलं बराबर पसरलं जातं. आणि नंतर आपल्याला काटा लाटून घ्यायचे आहेत पुरणपोळीच्या. असं छान अशा काड्या लाटून घ्यायच्या आहेत. पाहू शकता अशा. सुरुवातीला मध्ये लाटायचं आहे आणि लास्टला आपलं पुरणपोळी अर्धी होत आली की कडा लाटून घ्यायची आहेत. म्हणजे सगळ्या बाजूने आपली पुरणपोळी सारखी लाटली जाते. हे पहा अशी. आता पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता आपण शेकून घेऊया. तव्यावरती थोडंसं तूप किंवा तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती पुरणपोळी टाकायची आहे. एका बाजूने छान शेकली की पलटून घ्यायचं आहे. हे पहा अशी एकदम मऊसूत पुरणपोळी होते. अजिबात कडक वगैरे काहीच होत नाही. आता एका बाजूने शेकल्यानंतर त्यावरती तूप टाकायचं आहे किंवा तेल असेल तर तेलसुद्धा टाकू शकता. छान असं पाहू शकता आपली पुरणपोळी एकदम टम्म अशी फुगलेली आहे. तुमचं प्रमाण व्यवस्थित असेल आणि नियोजन व्यवस्थित असेल तर तुमची पुरणपोळी कधीच बनवताना फसत नाही. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. आता पुरणपोळी आपली छान अशी शेकलेली आहे. काढून घेऊया आता साईडला आणि अशाच पद्धतीनं सर्व पोळ्या आपल्या बनवून घेऊया. पाहू शकता दुसरीसुद्धा पोळी एकदम मस्त झालेली आहे. चला तर मग अशा सर्व आपण पोळ्या बनवून घेऊया. आता आपल्या पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे. हे पहा पोळ्या किती मस्त तयार झालेल्या आहेत आणि इथं पुरणपोळीचा स्वयंपाक देखील एकदम रेडी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.